की आपण मंचावर यायचंय. या चित्रपटाचे दिग्दर्शक माननीय दीपक पाटील, आपण कृपया मंचावर यायचंय. निर्मात्या आदरणीय देवता चव्हाण पाटील, आपणही मंचावर यायचंय. आदरणीय निलेश कुवर, सहनिर्माते माननीय मुरलीधर छतवानी, पॅनोरमा स्टुडिओचे, आपणही मंचावर यायचंय. तर असा हा एक संपूर्ण सोहळा आणि अशा प्रसंगी आशाचा हा जो चित्रपट आलेला आहे, आपण जो आणलेला आहे, अथक परिश्रम केले, दिग्दर्शकच खऱ्या अर्थानं हा संपूर्ण सिनेमा घडवतोय, त्याला देतो. कसा काय होता अनुभव आणि आशा हा विषय का निवडला? धन्यवाद. सर्वप्रथम आपण सगळ्या मीडियातल्या मित्रांना नमस्कार. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. माननीय विश्वास पाटील सर, एका फोन कॉलवर तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. आशा चित्रपटाचे सगळे कलाकार, मित्र, तंत्रज्ञ आणि इथे उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम, सुस्वागत. आता प्रश्नाचं उत्तर देतो. आशा हा विषय कशा पद्धतीने आला? खरं तर गेल्या 2 दिवसात मीडियात बऱ्यापैकी आम्ही हेच उत्तर देतो, पण मला असं वाटतं की आता ते रिपीट करायला हरकत नाही. भारतात जवळपास 13 लाख आशा वर्कर काम करतात. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात इथे राजू देसले सर आहेत आमचे मित्र, ते जास्त योग्य आकडे सांगू शकतात, पण तरीही महाराष्ट्रात 1.25 लाखाच्या वर आशा ताई आहेत. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळे घरात बसलो होतो, त्यावेळी फार ठराविक लोक बाहेर होते, त्यात आशाताई होत्या. म्हणजे घरोघरी जाऊन कोविडचे आकडे ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवणारी कोण होतं? तर ती आशाताई होती. त्यामुळे कोविडच्या काळात जेव्हा सगळं बंद होतं, मीही घरात होतो, पण मला ती आशा दिसत होती आणि त्यातनं कुतूहल निर्माण झालं की अरे, हे काहीतरी वेगळं करतायत बरं का, आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग त्यातनं रिसर्च करत करत गेलो. योगायोगाने झालं असं की आमच्या निर्मात्या मॅडम, त्यांची NGO आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या आशाचं ट्रेनिंग घेत होत्या उत्तर महाराष्ट्रातल्या एका गावात. जवळपास 150-200 आशाताई त्या ठिकाणी होत्या, इथेही आता उपस्थित आहेत माझ्या माहितीनुसार. तर त्यांनी बऱ्यापैकी माहिती सांगितली की आम्ही असं काम करतो, आम्ही तसं काम करतो. तर त्यात एक 20-21 वर्षाची एकदम तरुण, नुकतंच लग्न झालेली आशाताई होती. आणि वेलकम सर. आणि तिने उत्तर दिलं की मला ना दिवसभर असा असा त्रास होतो, मी ST ने अशा ठिकाणी जाते, दवाखान्यात ऍडमिट झालं की आम्ही असं करतो. तर तिच्या डोळ्यात असा स्पार्क होता आणि शेवटी जाता जाता तिचं असं म्हणणं होतं की मी हे काम फक्त पैशासाठी नाही करत, मला या आशामुळे ना एक ओळख मिळते. या गावात मी पूर्वी कुणाची तरी सून होती, कुणाची तरी मुलगी होती, कुणाची तरी बायको होती, पण मला असं वाटतं की मी पहिल्यांदा की ओ आशाताई असं म्हणून गावकरी मला ओळखतात, तेव्हा मला माझी ओळख वाटते. आणि तोच एक क्षण होता की असं वाटलं की अरे, याच्यावर तर सिनेमा व्हायला पाहिजे. आणि मग सगळा पुढचा प्रवास झाला, आम्ही इतर लोकांना भेटलो आणि आज तुमच्या समोर आशा हा चित्रपट येतोय. पण एक गोष्ट प्रकर्षाने मला सांगावीशी वाटते की आशाताई किंवा अंगणवाडी सेविका, ANM नर्स नुसतं हेच म्हणून नाहीये हा चित्रपट. हा चित्रपट एखादी स्त्री जेव्हा घराच्या बाहेर उंबरठा ओलांडून घरासाठी बाहेर पडते काम करायला, तेव्हा तिच्याकडे प्रचंड अपेक्षा असतात, तेवढंच बर्डनही असतं. ते बर्डन बाहेरच्या जगाचं असतं, तितकंच घरच्यांचं असतं. तर ते घर, चूल, मूल सांभाळून आपलं काम सांभाळणं हे प्रचंड कष्टाचं काम आहे. आणि मला असं वाटतं की मग ती शहरात काम करणारी असू देत किंवा ग्रामीण भागात काम करणारी असू देत, ती डॉक्टर, नर्स असू दे किंवा पोलीस ऑफिसर, IAS ऑफिसर असू दे, प्रत्येक स्त्रीचा हा संघर्ष सेम आहे. त्यामुळे या भावना सुद्धा युनिव्हर्सल आहेत आणि त्या प्रत्येक स्त्रीच्या आशासाठी आम्ही हा आशा चित्रपट निर्माण केला. नक्कीच. आणि जी हारत नाही, हार मानत नाही, भीतीवर मात करते आणि पुढे जाते, संघर्षाशी लढते आणि तिला अत्यंत उत्तम पद्धतीने आपण पडद्यावर आणलेलं आहे. आणि म्हणूनच तर आपल्याला 61व्या राज्य पुरस्कारांसह इतर अनेक सन्मान मिळालेले आहे. आणि रिंकू राजगुरूलाही उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार या ठिकाणी मिळाला आणि असंख्य पुरस्कार या म्हणजे चित्रपट येण्यापूर्वीच मिळालेले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. दैवता चव्हाण पाटील मॅडम, आपल्या हसरा चेहरा खूप काही सांगून जातोय, समाधान दिसतंय चेहऱ्यावरती, पण जाणून घ्यायला आवडेल की एक महिला असताना हा विषय जगासमोर मांडायला आवडला. ही तुमची भूमिकाच खरं खूप छान आहे, चांगली आहे की महिलेने महिलेची विषय हा चित्रपटात आणणं. पण महिला असणं वेगळं आणि आर्थिक गणित वेगळं, पण ती जास्त छान करते. तर हा विषय निवड एक निर्माता म्हणून हे धाडस कसं केलं?
तसं माझं बालपण शहरी भागात गेलेलं आहे, त्यामुळे आशा ताईंशी माझा संपर्क कोविड काळात आला पहिल्यांदा. जेव्हा आम्ही सर्वजण लॉकडाऊनच्या वेळेला गावी गेले होते त्यावेळेला पहिल्यांदा आशा मला दिसली आणि मग त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं की अख्ख्या आरोग्य यंत्रणेचा जो कणा आहे पब्लिक हेल्थ केअर सिस्टमचा, त्या म्हणजे आशा आहेत. आणि ह्यांच्या मी विषयाची निवड केली म्हणण्यापेक्षा त्या विषयावर मी काहीतरी करावं याची पुण्याई मला लाभली, हे याचंच माझं सर्व काही आलं. आणि अर्थातच मी नेहमी असं म्हणते की समाज बदलण्याचे समाजात काही बदल आणायचा असेल तर विविध लोक वेगवेगळे माध्यमं वापरतात. मी चित्रपट माध्यम वापरले जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचावा. आणि अर्थातच विषय आहे म्हणून तो रंजक असला पाहिजे, सिनेमाच्या माध्यमातून असला पाहिजे, सुटसुटीत असलं पाहिजे, तरच तो शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचतो. तर त्याला फार क्लिष्ट न करता हलकं फुलकं ट्रीटमेंट करण्याची जी काय म्हणतात जबाबदारी आहे ते दिग्दर्शकांनी उत्तमरित्या पार पाडली आहे. ते चित्रपट येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. आणि तुम्ही म्हणालात महिला निर्माती म्हणून, अर्थातच महिला निर्माती आहे तर महिलांचा विषय जो आहे तो आपल्याला जवळचा वाटतो. आणि मगाशी दिग्दर्शक म्हणाले त्याप्रमाणे ही काय एका आशाची गोष्ट नाही आहे, तर घराच्या बाहेर उंबरठा ओलांडून जी बाई जाते त्या प्रत्येक स्त्रीच्या आतला आणि बाहेरचा आणि समाजाचा जो संघर्ष असतो त्या संघर्षाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आशा. आणि म्हणूनच ती आशा मला फार भावली. व्यावसायिक गणित मला वाटतं की मी मगाशी म्हणाले पुण्याई, त्यामुळे पुण्याई शब्द योग्य आहे, कारण ते जेव्हा आपण एखाद्या चांगल्या इंटेन्शननी पुढे जातो तेव्हा लोक आपोआप जुळत जातात. आणि म्हणून आमचे सहनिर्माते निलेश कुवर, त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली ते म्हणाले करूया, हा विषय खूप सुंदर आहे, बाकी बघूया पुढे व्यावसायिक गणित चित्रपट चालेल नाही चालेल ते सगळं नंतरचं, पण आपण हे करूया. सो पहिल्याच मीटिंगमध्ये ते एक कन्व्हिक्शन होतं. आणि नंतर मग डिस्ट्रीब्युशन हे आमचं काही पिंड नाही आहे. मुरली सरांशी बोलताना ते म्हणाले बहुत प्यारी फिल्म बनी है, देवताजी करते हैं इसको. तर ते म्हटलं ना, आपण जेव्हा एखादा उचलतो काही विडा तर तो त्याच्यासाठी लोक येत जातात आणि म्हणून हे घडलं. खूप छान घडलंय जे काही घडतंय. अशा चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही हे सिद्ध केलंय की सर्वसामान्य अशी आरोग्य सेविकाही चित्रपटाची हिरोईन होऊ शकते. आणि निलेश कुवर सरांनी हे सगळं ऐकून म्हटलं तर खरी की हो चला करूया, पण आज कसं वाटतंय? जनरली पिक्चर बनवणे, मूवी बनवणे हा काही माझा विषय नव्हता. मी वेगळ्या क्षेत्रातला मनुष्य होतो. मी ऑटोमेशन, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या फील्डमध्ये मी जनरली काम करतो. परंतु दीपक आणि देवता मॅडम, दीपक हा माझा लहानपणीचा बालपणीचा मित्र, आणि त्याने जेव्हा हा थॉट सांगितला की हो हा खूप चांगला विषय आहे आणि सेन्सिटिव्ह विषय आहे, पण जेव्हा आपण विचार करतो याच्यावर एक साधी डॉक्युमेंटरीसुद्धा बनलेली नव्हती. मग माझ्यातला बिझनेसमॅन उभा राहिला. तो म्हटला जेव्हा डॉक्युमेंटरी नाही आहे तर माझ्यासाठी खूप चांगला विषय ओपन होतो. मी हा पहिलाच पिक्चर बनवला आहे, त्याला फायनान्स केलं आहे, परंतु ही माझ्यापेक्षा मॅडम म्हटलं तशी ही पुण्याई हे सगळे घडून गेले आणि खूप चांगले लोक सोबत आले. आणि चालता चालता हा मूवी म्हणण्यापेक्षा हा खूप मोठा प्रवास होता, खूप चांगला प्रवास होता, खूप चांगली फिलिंग होती आणि आज हे सगळ्यांसमोर प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करतो. धन्यवाद. निलेश कुवरची एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की आशांवर साधी डॉक्युमेंटरी जिथे बनली नाही तिथे चित्रपट बनवण्याचं धाडस आपण केलंय. फार कौतुक. एकदा जोरदार टाळ्या निर्माते दिग्दर्शक यांच्यासाठी. आणि माझा प्रश्न सहनिर्माते आदरणीय मुरलीधर छेतवानी यांना जातोय की काय सांगाल की जिथे डॉक्युमेंटरी बनली नाही तिथे चित्रपट काढण्याचं धाडस आपण केलं, कसं काय झालं धाडस? तो डायरेक्टर, प्रोड्यूसर, को प्रोड्यूसर ने तो पिक्चर के बारे में सब कुछ बता ही दिया है. अच्छी पिक्चर बनती है या ख़राब पिक्चर बनती है. बहुत कम पिक्चरें होती है जो दिल के करीब होती हैं, जो मन को अच्छी लगती है. ये वो ईमानदारी से बनी हुई पिक्चर है. दैट इज़ वाई द एसोसिएशन, मतलब मैं इतना ही बोलूँगा कि दिस इज़ बहुत ईमानदारी से बनी हुई और दिल के करीब की पिक्चर है और बहुत भावुकता से बनाई हुई पिक्चर है. एंड वो सब आपको इस पिक्चर में दिखेगा जब वो आप देखोगे तो. सो इट्स दिल के करीब है और हर दिल के करीब और जाएगी. 19 डिसेंबरला 2025ला जवळच्या चित्रपटगृहात याचं प्रदर्शित होणार आहे. सगळ्या निर्माता दिग्दर्शकांचे मनपूर्वक आभार. आपण आसन असतं व्हावं. बरं, आता चित्रपट म्हटलं